मागील 1-2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक प्रतिष्ठित न्यूजपेपर आहे लोकसत्ता। त्या लोकसत्तामध्ये एक लेख आला आणि त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत पूर्ण माहिती या महाराष्ट्रामध्ये आज रोजी प्रसारित झालेली आहे। आणि ही माहिती जरी खरी असेल तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। हे मी गेली 2-3 दिवस झालं महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना, विरोधी पक्षनेत्यांना, सर्व पक्षांच्या प्रमुखांना, ओबीसी नेत्यांना, ओबीसी आमदारांना, ओबीसी चळवळ लढणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना हे मी गेल्या 2-3 दिवसांपासून वारंवार सांगत आहे। लोकसत्ता या पेपरमध्ये जो लेख आला त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीने जी शिफारस, जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेला आहे त्यामध्ये 58,82,365 नोंदी विविध दस्तऐवजामधून शोधल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यानंतर 8,25,851 प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत। आणि एवढी जर लाखो 8,25,851 प्रमाणपत्र जातीचे दाखले कुणब्यांचे जर दिले गेले असतील तर त्यांचा ओबीसी मध्ये त्यांचं इन्क्लुजन झाला असेल, ओबीसी मध्ये समावेश झाला असेल, तर मग ओबीसी मध्ये आजही ज्या जाती सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, गावगाड्यातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती ज्या आजही पालामध्ये राहतात, ज्या आजही घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ज्या एखादा दुसरा महापौर, एखादा दुसरा झडपी अध्यक्ष आज या महाराष्ट्रात होताना दिसून येत होता, जर ह्या 8,25,000हून जास्त जर प्रमाणपत्र इश्यू केले असतील तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण कसं वाचतंय या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, बहुजन कल्याण मंत्र्यांनी, ओबीसीच्या नेत्यांनी, ओबीसी चळवळीच्या नेत्यांनी, या सगळ्या लोकांनी यावरती या महाराष्ट्रातल्या ओबीसीला उत्तर दिलं पाहिजे। त्याच लेखामध्ये परत असं सांगितलं गेलंय की 2 कोटी कुटुंबांना याचा लाभ पोहोचतोय आणि 2 कोटी कुटुंबांना जर याचा लाभ पोहोचत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त झाली आहे असं खेदाने नमूद करावंसं वाटतंय। आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं मी वारंवार सांगतोय, कारण या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट असणाऱ्या, हे मी माझं पदरचं सांगत नाही, ज्यावेळी गायकवाड आयोगाचा मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात रिपोर्ट ज्यावेळी कोर्टामध्ये चॅलेंज झाला त्यावेळी 500-600 पानाच्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यामध्ये विस्तृत असं आपली टिप्पणी, आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्यामध्ये मराठा कम्युनिटी ही डॉमिनंट कास्ट आहे। महाराष्ट्राची विधानसभा असो की देशाची लोकसभा, महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह सेक्टर असो की शिक्षण संस्था असो, महाराष्ट्राचं राजकारण असो की महाराष्ट्रातला गावगाडा असो, यामध्ये डॉमिनंट कास्ट असणारी कम्युनिटी जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाली तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार का या प्रश्नाची उत्तरं ओबीसींना, आज ओबीसी भयभीत झालाय। आज महाराष्ट्रामध्ये 7,000 ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत। आज मला गावोगावून शेकडो कॉल येत आहेत की सर ओबीसीला सरपंच पद सुटलंय पण आता गावात सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत। मग जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जे ओबीसी आहेत, भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, एसबीसी वर्ग आहे, त्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे। प्रश्न याला पर्याय जे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ज्या गोष्टी नाकारलेल्या होत्या
राज्य मागासवर्ग आयोगाने ज्या नाकारलेल्या होत्या, जे घटनेमध्ये बसत नाही, ज्या गोष्टींसाठी घटना अलाव करत नाही, या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून महाराष्ट्रातला सत्ताधारी वर्ग बॅकडोअर एंट्रीने कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे जर मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये इन्क्लूड करत असेल, त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करत असेल, तर महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा प्रति आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्क अधिकार वाचवण्यासाठी निश्चित उभं करेल. जरांगे इशारा देत आहेत, आम्हाला आरक्षण नाही मिळालं. जरांगे इशारा देत आहेत. मी आज त्यांची पत्रकार परिषद ऐकली. ते मुंबईला उपोषणाला बसतायत असंही ते म्हणतायत. एका बाजूला ते 8 लाखाहून जास्त सर्टिफिकेट आल्याचं क्रेडिट घेत आहेत, एका बाजूला ते 58,82,000 नोंदी सापडल्याचा म्हणजे आमचं आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हणतायत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची भाषा बोलतायत. जरांगे असोत किंवा आम्ही असोत, मराठा बांधव असोत किंवा ओबीसी असोत, या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या बाबतीमध्ये खरं काय आणि खोटं काय हे महाराष्ट्र शासनानं पुढे येऊन या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना सांगितलं पाहिजे. जर शिंदे समितीचा अहवाल या वर्तमानपत्रामध्ये जी माहिती आली त्यानुसार जर सत्य असेल, तर या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि ते लोकनियुक्त सरकारनं संपवलेलं आहे असा आरोप आमचा सरकारवर आहे. जरांगे असं म्हणतात की सरकारने दिलेली आश्वासने पाळले नाही तर आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत आम्हाला उपोषण करणार आहे. हे बघा, 8 लाखाहून जास्त जर सर्टिफिकेट इश्यू झाली असतील, जरांगे यशस्वी का अयशस्वी या वादात नाही मला पडायचं, पण ओबीसीचं आरक्षण संपलंय हे मात्र मी महाराष्ट्राला जाहीररित्या या प्रेसच्या माध्यमातून सांगत आहे. जर जरांगे मुंबईमध्ये उपोषणाच्या आंदोलनाला बसत असतील, ज्या दिवशी जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसतील त्याच दिवशी ओबीसीचा लॉंग मार्च नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावला, जिथं खंडोबाचं क्षेत्र आहे, लातूर आणि नांदेडच्या बाउंड्रीवरून माळेगावच्या खंडोबाला, तिथून आमच्या ओबीसीच्या लॉंग मार्चची सुरुवात होईल आणि ती मुंबईपर्यंत येईल. आम्ही उपोषणाला उपोषण म्हणून प्रति आंदोलन करणार नाही, तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीना जागृत करण्यासाठी, ओबीसीना संघटित करण्यासाठी, ओबीसी मधल्या 300-400 जातींना एकत्रित घेऊन ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लॉंग मार्च करणार आहोत. नांदेड ते मुंबई, माळेगाव खंडोबा, जिथं भटक्या विमुक्त जाती जमाती, जिथं बलुतेदार अलुतेदार, जिथं महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या हर एक माणसाचं आराध्य दैवत ज्या खंडोबाला मानलं जातं, त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासमोर आमच्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची संरक्षण करण्यासाठी आम्ही हा लॉंग मार्च काढत आहोत. मुंबईत जाऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा जाब विचारू, कारण विधानसभेला आम्ही ओबीसीनी जाहीर भूमिका घेतलेली होती की दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आपल्याला यांच्या बाजूला उभं राहायचंय. आज आम्हाला गावगड्यातला प्रत्येक माणूस फोन करून विचारतायत, 8 लाखाहून जास्त जर कुणबी सर्टिफिकेट वाटली जात असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायत, हे शासन मान्य आहे का? आणि ज्यांना ही सर्टिफिकेट वितरित केली गेलेली आहेत, ज्यांना बोगस कुणबी सर्टिफिकेट अर्लियर नोंदीद्वारे, अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून, या ज्या नोंदींच्या माध्यमातून हा बाबुलबुवा उभा केला जातोय, एखादं सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ओबीसी भटक्यामधला एखाद्या माणसाने ऍप्लिकेशन दिलं तर किमान 6 महिने लागतात त्याला सर्टिफिकेट मिळायला, त्याला दिव्य पार करावं लागतं. पण शासनाच्या संरक्षणामध्ये जर बोगस कुणबी सर्टिफिकेट वाटली जात असतील तर हा घटनेशी द्रोह आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. ज्या राज्य मागासवर्ग आयोगाला संविधानिक अधिकार आहेत एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करायचे, हे सर्व न्यायिक संस्था बाजूला ठेवून जस्टिस निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून हे काही जे शासनाने केलंय त्याचा लिगल ऍस्पेक्ट आम्ही शोधणार आहोत आणि या धोरणाच्या विरोधामध्ये आणि या दाखल्यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई तर लढत आहोतच, पण रस्त्यावरची लढाई सुद्धा तीव्र करणार आहोत. मुळात हे सरकार आहे, तुम्ही म्हणलं की आम्ही ओबीसीच्या रक्षण करण्यासाठी त्यांना मतदान केलं,
ओबीसी सरकार म्हणतं, फडणवीस म्हणतो आमचं डीएनए ओबीसी आहे, त्यांच्याच काळात ओबीसीवर अन्याय होत असेल. हे बघा, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसींच्या मनातल्या या शंकांचं निरसन केलं पाहिजे. खरोखर तुमचा ओबीसी जर डीएनए असेल, आम्ही वेगळं काही मागत नाही आहोत मुख्यमंत्री महोदय. आम्ही पर्सेंटेज वाढवून मागत नाही आहोत. आम्ही घटनेच्या तत्वांच्या विरोधामध्ये काहीही मागत नाही आहोत. पण आम्हाला जे संविधानाने, आम्हाला जे मंडल आयोगानं, आम्हाला जे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या कम्युनिटींना, बलुतेदार, अलुतेदार, भटकेविमुक्त जाती जमातींना जे कायद्यानं दिलंय, जे संविधानानं दिलंय, त्या आमच्या हक्काने अधिकाराचं तुम्ही संरक्षण करा. हीच आमची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर आहे. अन्यथा ओबीसींना वेगळा विचार करावा लागेल. ओके. म्हणजे मी जे उपोषण केले त्याच्यामध्ये सगळे मंत्री मिनिस्टर येऊन तुम्हाला आश्वासन दिलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. सरकारनं तुमच्या उपोषणाच्या वेळेस फसवणूक केली असं म्हणायचं. या शासनाने असेल किंवा विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी असेल किंवा सर्व पक्षाच्या प्रमुखांनी, त्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, सुप्रिया सुळे, शरद पवार, या सगळ्या मंडळींनी, पृथ्वीराज चव्हाण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं, ही जी भूमिका या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांची होती. त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की 8 लाखाहून जास्त जर कुणबी सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर मग जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये या महाराष्ट्रामध्ये टिकणार का? ओबीसीनी आता गावं सोडायची का? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गाझापट्टी आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मध्ये, त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांच्या मध्ये, तर वर्षभरामध्ये 1 वर्ष असे जात नाही की त्या कालावधीमध्ये निवडणुका असत नाहीत. कधी पंचायत समितीच्या निवडणुका असतात, कधी ग्रामपंचायतीच्या असतात, कधी नगरपालिकेच्या असतात, कधी विधानसभेच्या असतात, कधी लोकसभेच्या असतात. या महाराष्ट्रामधलं सौहार्द एका मनोज जरांगे नावाच्या भंपक माणसामुळं या पुरोगामी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालंय. हे वेळोवेळी मी या महाराष्ट्रामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. आजच्या प्रेसमध्ये सुद्धा त्यांनी काही नेत्यांची नावं घेऊन जे शब्द सार्वजनिक ठिकाणी उच्चारले सुद्धा जात नाहीत अशा शिवराय भाषेमध्ये आज त्यांनी प्रेस घेतलेली आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हणलंय की या माणसांना काय दिलं, त्या माणसांना काय दिलं, या 300-400 जातींच्या वाट्याला काही आलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्यांना माझा सवाल आहे, या जातींच्या वाट्याला काय आलं नाही म्हणून मराठा समाजाला त्यामध्ये तुम्ही कोंबणार का? जो सामाजिक दृष्ट्या कधीही मागास नव्हता, जो घटनेमध्ये त्याचं कुठेही सुतोवाच नाही, राज्य मागासवर्ग आयोगाने वेळोवेळी या गोष्टी नाकारलेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या गोष्टी वेळोवेळी नाकारलेल्या आहेत. तरी सुद्धा जर तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये बेकायदेशीररित्या जर ही घुसखोरी होणार असेल, बॅकडोअर एंट्री होणार असेल, तर महाराष्ट्रातला ओबीसी गप्प बसणार नाही. जशास तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील. तुम्ही म्हणताय ते आता हे सगळे विरोधी पक्षाचं नाव देत आहे. तुम्ही जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा सत्ताधारी पक्षाचे लोक सुद्धा आले होते तुमच्याकडे. मग याच सत्ताधाऱ्यांना मी पहिलाच प्रश्न विचारलाय की यांनी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. अलीकडच्या कालावधीमध्ये किती सर्टिफिकेट इश्यू झाली, मग त्यामध्ये कोकणामधले किती, विदर्भामधले किती, आणि अलीकडच्या नोंदीद्वारे किती इश्यू केली गेली. 58 लाख नोंदी जर सापडल्या असतील, त्या नोंदी कुठल्या आहेत? आज जरांगे म्हटले की कागदपत्राच्या पावत्या शोधा, दुकानातल्या शोधा, पत्रिकेतल्या शोधा, अशा नोंदी शोधून कास्ट सर्टिफिकेट मिळतं. अशा नोंदी शोधून ओबीसीचं आरक्षण भेटतं. अरे एखाद्या पारध्याच्या पोराला, एखाद्या बेरड्याच्या पोराला, एखाद्या गावगाड्यातल्या कुंभाराच्या पोराला सर्टिफिकेट काढायची म्हणलं तर त्याला 60-70 वर्षापूर्वीचे पुरावे मागितले जातात. आणि शासनाच्या संरक्षणामध्ये कुणब्याचे सर्टिफिकेट वाटतंय. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घटना विरोधी कृत्य आहे. हा ओबीसीच्या आरक्षणावरती दरोडा आहे आणि तो लोकनियुक्त सरकारच्या संरक्षणात हा दरोडा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा नकार असताना, राज्य मागासवर्ग आयोगाचा नकार असताना हा ओबीसीचा आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. महाराष्ट्रातले जेवढे ओबीसीचे आमदार आहेत, जेवढे मंत्री आहेत, त्या माणसांना माझे हात जोडून
विनम्र विनंती आहे की तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर जिथं तुम्हाला बोलायला संधी भेटेल तिथं तुम्ही बोललं पाहिजे, कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना बोललं पाहिजे, नाहीतर गावगाड्यामध्ये निवडणुकीला तुमची आमची गाठभेट होणार आहे. पंचायत राजच्या निवडणुका सुद्धा या इम्पेरिकल डेटामुळेच थांबलेल्या आहेत आणि हा इम्पेरिकल डेटा महाराष्ट्राच्या शासनानं लवकरात लवकर गोळा करावा आणि महाराष्ट्रामधलं पंचायत राजचं आरक्षण घ्यावं. जरांगेंच्या दबावाला बळी पडतंय नाही पडतंय हा तो शासनाचा भाग आहे, पण आमचं ओबीसीचं आरक्षणाला जरा जरी धक्का लागला तर आम्ही ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभं राहील आणि आम्ही निवडणुकीमध्ये विधानसभेला दाखवून दिलंय. एका बाजूला तुम्ही धक्का लागला तर दुसऱ्या बाजूला तुम्ही सुरुवातीलाच म्हणलात की आरक्षण राहिले का नाही, तर समजत जावा असं म्हणतात. तुमच्या विधानामध्ये थोडंसं वाटतं. मग ते वाटण्याचं कारण असं आहे की निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदेनी ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या स्वीकारलेत का? स्वीकारल्या असतील तर तुम्ही तसं आम्हाला सांगा जाहीर, आणि स्वीकारल्या नसतील तर मग 8 लाख किती 8 लाखाहून अधिक सर्टिफिकेट इश्यू केली गेलेली आहेत. मग एवढी जर लाखोच्या संख्येने जर कुणबी सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर कसं वाचलंय ओबीसीचं आरक्षण? त्यामुळं हा जो गोंधळ निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, या गोंधळावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी आणि श्वेतपत्रिका जाहीर करावी. खरं काय खोटं काय हे या महाराष्ट्राला सांगावं. सरकारने फसवणूक केली ओबीसी. निश्चित 8 लाख सर्टिफिकेट जर इश्यू केले असतील, 8 लाख सर्टिफिकेट जर वाटली गेली असतील तर मग अगोदरचे मुख्यमंत्री असोत किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असोत, कारण ह्या 6 महिन्यातच वाटली गेली असतील असं नाही मला म्हणायचं, याच्या अगोदरही काही सर्टिफिकेट वाटली गेली असतील. या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आजी आणि माजी महाराष्ट्रातल्या ओबीसीची फसवणूक केली, या मतापर्यंत आम्ही आज पोहोचलेलो आहोत. निश्चित ज्या गोष्टीची भीती होती ओबीसींना त्याच गोष्टी झालेल्या आहेत. 8 लाख सर्टिफिकेट वाटली गेली असतील आणि गावागावातून मला फोन येत आहेत की सर ओबीसीला सरपंच पदाचं आरक्षण सुटलंय पण गावात सगळ्यांनीच ओबीसीचं सर्टिफिकेट काढलंय. कसं हक्क आणि अधिकाराचं संरक्षण होतंय? ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती निवडून दिलेल्या माणसांच्या हातून, सरकारच्या हातून जर घटनात्मक तत्वांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही घेतलेल्या शपथेचं काय? या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या हित आणि अधिकाराच्या आड कोणताही ममत्व भाव येऊ देणार नाही अशा आशयाची शपथ ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या मंत्र्यांनी, ज्या आमदारांनी घेतली त्या शपथेचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडून मिळालं पाहिजे. जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं. हे बघा, जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं का अयशस्वी झालं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगितलं जाईल त्यावेळी आम्ही ते मानू. पण जरांगे नावाच्या भंपक माणसाच्या इशाऱ्यावर जर महाराष्ट्र जर ओबीसींचे हक्क अधिकार, त्यांच्या हक्क अधिकाराची चौकट आरक्षणाची जर उद्ध्वस्त करू पाहत असेल तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला ओबीसी कोणत्याही सरकारला जाब विचारल्या वाचून राहणार नाही. गोळ्या घालायची काहीच आवश्यकता नाही. जरांगे, इथं कायद्याचं राज्य आहे. इथं आता कायदा मतपेटीतून व्यक्त होतो. ज्या लोकनियुक्त सरकारांवर या सगळ्यांच्या हक्क अधिकाराची जबाबदारी आहे त्या सरकारनं त्या हक्क अधिकाराची जबाबदारी पाळावी. ओबीसी मराठ्यामध्ये आम्ही भांडण होऊ देणार नाही. भुजबळ जरी भांडण लावत असते किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते लावत असते आम्ही होऊ देणार नाही. म्हणजे ओबीसींच्या आरक्षण मिळालं की तुम्ही भांडणार नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे गावगाड्यातल्या बलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या झोपड्यामध्ये जरांगे नावाचा उंट जर घुसला तर त्यांची झोपडी शाबूत राहते असं जरांगेला म्हणायचंय का? एका बाजूला छगनरावजी भुजबळांना खलनायक ठरवायचं आणि दुसऱ्या बाजूला बलुत्याच्या आलुत्याच्या हक्क अधिकाराच्या आरक्षणात घुसायचं. हा गनिमी काळ आहे का जरांगेचा? महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे, तुम्हाला गावगाड्यातल्या आलुत्या बलुत्याच्या बरोबर जाऊन त्यांच्या झोपड्यामधले जाऊन त्यांच्या ताटातले हक्क अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत का? त्यांच्या अनात माती काढवायची आहे का? आम्हाला 29 ला ऑपरेशन करायचं. मुंबईतला आझाद मैदान लागेल, शिवाजी पार्क लागेल,
जरांगेंना सांगा महाराष्ट्रातलं आझाद सगळंच बुक कर म्हणावं. हे बघा, हे असले भावनिक शिवराळ भाषेत बोलणं भावनिक बोलणं म्हणजे घटनात्मक तत्व, ओबीसी भटके विमुक्तांचे हक्क अधिकार छिनावून घेता येतात, हे जरांगेनं ह्या भ्रमातून बाहेर यावं. लोकसभेला तू कुणाचा प्रचार करत होतास आणि विधानसभेला तू म्हणतो की आमच्यामुळे तुमचं सरकार आलंय. होऊ दे ना एकदा सर्वे. लोकसभेला तू काय केलं आणि विधानसभेला काय करत होता महाराष्ट्रातल्या मीडियाला माहिती आहे ना. त्यामुळे जरांगे नावाचा हा भंपक माणूस आहे. तो आज काही बोलल, उद्या काही बोलल, परवा काही बोलल, याचा कुठेही तारतम्य असत नाही. आणि आम्हाला ही दुर्दैवाने या गोष्टीत या भाषेत त्याला बोलावं लागतंय. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार, कुणी शिव्या दिल्या, कुणी कुठल्या भाषेत बोललं, कुणी उपोषण केलं, तरी आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, तयार आहोत. फक्त या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसींना पुढे येऊन सांगितलं पाहिजे. धन्यवाद.